पती पत्नीने एका ताटात खावं का नाही असा प्रश्न मला केलाय. तर यावर धर्मशास्त्र काय बोलतं चला बघूया. आजकाल समाज बदलला आहे, प्रेम भरपूर ऋतू आलेला आहे. ॲक्शनमध्ये जे प्रेम आहे ते बाजूला राहिलं आणि शास्त्रानुसार बघण्याची दृष्टी बदलली लोकांची. पण शास्त्र मान्य केलं पाहिजे. पहिले वैदिक काळातही स्त्रिया एका ताटात जेवण करायच्या, पतीच्या ताटात जेवण करायच्या हे लक्षात घ्या. पण तिथे असं वर्णन नाही आहे की पती पत्नी एकाच ताटात खात आहेत. आता बरेच जण सांगतात, आता बऱ्याच रील्स असतात त्या व्हायरल होतात, म्हणतात आम्ही एका ताटात खातो का प्रेम वाढतं म्हणे. तर लक्षात घ्या शास्त्र काय म्हणतं. ज्यावेळी पती जेवण करतो म्हणजे पत्नी त्याला वाढत असते, प्रेमपूर्वक त्याला भरवत असते आणि त्यावेळी ती जेवत नाही बरं का, हे वैदिक पद्धती सांगतोय. तर ती जेवण करत नाही, ती त्याला वाढत असते, त्याला प्रेमपूर्वक भरवत असते. त्याचं जेवण झाल्यानंतर बघा शास्त्रानुसार ताटात सुद्धा हात धुवायचा नसतो. जे लोक ताटात हात धुतात ना ते यांना शास्त्र माहीतच नाही आहे, कारण लक्ष्मी अप्रसन्न होते. पण तो हात धुत नसतो. मग तेच ताट जे आहे त्याच ताटामध्ये परत अन्न घेऊन पत्नी खात असते. म्हणजे काय, त्या दृष्टीने पत्नी पतीच्या ताटात खाते. आता काही जण लॉजिक लावतील, हो पत्नीसाठी असे नियम आहेत आणि तिने त्या खरकट्या ताटात खायचं का. अरे तिचं समर्पण बघायचं असतं. त्या ठिकाणी तिला समर्पणामुळं, त्या विशेष त्यागामुळं जे पुण्य मिळतं ना ते देवतांना किंवा शास्त्रालाही गणना करता येणारं नाही आहे. तर मग एवढं समजून घ्या की पती पत्नीचं उष्ट खात नसतो, पत्नी पतीच्या ताटात खात असते. ते शास्त्रानुसार प्रेम वाढवणारं आहे. आता राहिला विषय ज्याचा त्याचा, यांना शास्त्र मानायचं किंवा नाही मानायचं. ते एका ताटात काय ते काही पण करू शकतात आजकाल प्रेमाच्या नावावर. पण लक्षात घ्या, जे प्रेम जुन्या काळी पती पत्नीत होतं ना आता ते कुठंच दिसत नाही. हे तुम्हालाही माहीत आहे. आज समाजात काय घडत आहे ते तुम्हाला शास्त्र मान्य आहे का नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.